नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे भाज्यांची रेलचेल आहे बाजारात. रंगीबेरंगी ताज्या मस्तपैकी भाज्या उपलब्ध आहेत आणि भाज्या बघितलं की असं मला तरी होतं की काय करू आणि काय नको असं मात्र नक्कीच वाटतं. तर अशीच एक भाज्यांची रेसिपी म्हणजे भाज्यांचं लोणचं मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना. लोणचं ह्या शब्दातच जादू आहे. चटपटीत चटकमटक असं आपल्या जिभेला अगदी पाणी सुटतं, तोंडाला पाणी सुटतं, लोणचं खायची इच्छा होते. तर बघूया आपण त्याचं साहित्य. हे आहेत फ्लॉवर, गाजर आणि मटार. फ्लॉवर बारीक चिरून घेतलं आहे आणि थोडं गरम पाणी आणि मीठ असं घालून त्याच्यात हे सगळे तुकडे घालून ठेवले. गाजर आणि एस्पेशली फ्लॉवर, कारण फ्लॉवरमध्ये छोट्या किडी असू शकतात, तर मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवला तर सगळं निघून जातं. पण हिवाळ्यातल्या फ्लॉवरमध्ये मात्र किडी तशा कमी असतात. घट्ट असतो फ्लॉवरचं फूल चांगलं, त्यामुळे तरीही मी ती काळजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे गाजर, हे आत्ता जी दिल्ली गाजर म्हणतो आपण, लाल चुटूक असतात, तर ती गाजरं आणि आपला ओला मटार, हे तिन्ही साधारण समप्रमाणात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे मोहरी आणि मेथी, हिची पावडर आहे. म्हणजे मेथी थोडीशी कोरडी भाजून घेतली आहे मी आणि मोहरी तशीच घेतली आहे कच्ची, तर हे त्याचे कूट करून घेतले, पावडर करून घेतली आहे. ही आहे फोडणी. ही मी आधी अशासाठी केली की लोणच्याला फोडणी आपल्याला गार असावी लागते, म्हणून ही आधी केली आहे. लिंबू चिरून घेतलं आहे आपल्याला लोणच्यासाठी लागणारे. हे आहेत ओल्या मिरच्यांचे तुकडे. त्याच्यानंतर हे आहे लाल तिखट. आपल्याला दोन्ही घालायचं आहे. ओल्या मिरचीचा स्वाद एक लोणच्याला वेगळा येतो आणि लाल तिखटाचाही वेगळा येतो, त्यामुळे दोन्ही थोडं थोडं घालायचं आहे. त्याच्यानंतर ही आहे हळद, हिंगाची पावडर. जरी फोडणीत हिंग असला घातलेला मी, तो तळून निघतो फोडणीतला, तरी मी हा कच्चा हिंग थोडासा घालणार आहे. कच्च्या हिंगामुळे लोणच्याची चव अतिशय छान येते, चांगली येते, त्याचा स्वाद चांगला येतो. त्याच्यानंतर ही आहे मेथी आणि मोहरी. हे मी तुम्हाला केवळ दाखवण्यासाठी ठेवलं आहे. मेथी साधारण 1 टीस्पून आहे आणि मोहरी 2 टेबलस्पून आहे. तर ह्याची मी ही पावडर करून घेतलेली आहे. हे केवळ दाखवण्यासाठी ठेवलं आहे. या मेथी भाजून घेतली आहे आणि मोहरी तशीच घेतली आहे आणि ही पावडर तयार केली आहे. आता आपण वळूया कृतीकडे. सर्वप्रथम आपण मीठ घालूया. लोणच्याला मीठ थोडंसं जास्त घातलं तरी चालतं, ते थोडंसं मुरल्यावर म्हणजे आपल्याला कळतं की आणि थोडं मीठ घालायला हवं आहे, तर सुरुवातीलाच मी थोडंसं जास्त घालते मीठ. त्याच्यानंतर हे मोहरी आणि मेथीचं कूट आहे ते घालते. साधारण चांगले 2 टेबलस्पून भरून घालते मी. त्याच्यानंतर लाल तिखट. हे आपापल्या हिशोबाने आपल्याला, पण लोणचं जरा तिखट ठसठशीत सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे तिखट घालायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर ही आहे हळद. हळद 1 टीस्पूनभर. त्यानंतर ओल्या मिरच्या, ह्या पण मी बारीक चिरून घेतल्यात. 2 मिरच्या आहेत फक्त, तर ह्या दोन्ही घालते मी. त्यानंतर कच्चा हिंगाची पावडर जी मी म्हटलं, ती थोड्या प्रमाणावर म्हणजे अर्धा टीस्पून वगैरे घालते मी. थोडीशीच घालायची ती, जास्त नाही, कारण आपण फोडणीत परत हिंग आहेच. तर आता ही मी फोडणी घालते. फोडणी गार व्हायला हवी म्हणून मी फक्त आधी केली आहे. मोहरी आणि हिंग आणि थोडीशी हळद घालूनच फोडणी केलेली आहे. लोणच्याला फोडणी जरा जास्त लागते, म्हणून साधारण 3 टेबलस्पून फोडणी मी घालते आहे. ही थोडी ठेवती आहे. ही आपण काचेच्या बाटलीत भरताना तळाला थोडी फोडणी घालायची आणि वर थोडी फोडणी घालायची आणि लोणचं भरून ठेवायचं. आता हे कालवूया आपण. हे लोणचं ना साधारण 8 ते 10 दिवस चांगलं राहतं, परंतु एकच आहे याचं, हे लोणचं बाहेर नाही टिकणार, कारण ह्या शेवटी भाज्या आहेत ना, तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेवढं लागेल तेवढं, किंवा थोड्या वेळासाठी आपण बाहेर काढतो बाटली, तसं चालतं. पण झालं आपलं काम की ते परत फ्रीजमध्ये ठेवायचं. एवढी काळजी घेतली तर हे लोणचं 8 ते 10 दिवस अगदी छान टिकतं. परत ताज्या भाज्यांचं परत करायचं. ह्या सीझनलाच आपण हे करू शकतो. सगळ्यांना आवडतं. मला करतानाच असं तोंडाला खरंच पाणी सुटतं आहे, इतकं ते सगळे पदार्थांचा इथे वास येतो आहे मला, आणि खूप सुंदर हे लोणचं लागणार आहे, यात काही शंका नाही आहे मला जरासुद्धा. आणि तुम्हाला पण बघून वाटत असेल की आपण आता हे करून बघूया. आता शेवटचा आयटम म्हणजे लिंबू, जी मी तुम्हाला दाखवली ती चिरलेली, तो हा 3 लिंबाचा रस मी ह्याच्यावर घालते. आणि सुद्धा एखादा दिवस झाल्यावर बघून आपल्याला कदाचित एखादं लिंबू पिळावं लागतं, कारण ना तो भाज्यात सगळा आंबटपणा उतरतो. मीठ आणि लिंबू हे दोन्ही असं शोषून घेतात भाज्या, आणि परत आपल्याला घालावं लागतं, म्हणजे मीठ आणि लिंबू ह्या बाबतीत. तर ते चव घेऊन तुम्ही घालू शकता. नक्की करून बघा. तर अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं हे ताज्या भाज्यांचं चटकदार लोणचं. तर मंडळी, अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं ताज्या भाज्यांचं एकदम चटपटीत लोणचं. नक्की करून बघा.
आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट तुम्ही सगळे करताच, तसाच प्रतिसाद कायम द्या. हीच तुमच्याकडे फक्त मागणी आहे. धन्यवाद.